कदवान अष्टपैलू खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय आतिश कुंभार. प्रमुख एक ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. यष्टांच्या मागे ऋतुराज. मिडॉप मध्ये देखील कोण आहे? मिडॉप मध्ये नाही. डीप लॉंग ऑन मध्ये महेश नानगुडे एक अष्टपैलू खेळाडू इथे मैदानामध्ये आपण पाहतो जे क्षेत्ररक्षण करतात. आघाडीचे दोन्ही बॅटर. स्ट्राईकला आपण पाहतोय रूपक आणि नॉन स्ट्राईकला असतील रोहित. रूपक आणि रोहित डबल आर ची जोडी आर आर. तर बघूया इथे चेंडूला फरार करतील का. आघाडीचे दोन्ही बॅटर सज्ज आहेत. आतिश कुंभार इथे पहिलं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. ही एक्झिबिशन मॅच आहे. हा शगुन चौकामध्ये जे काही खेळाडू आहेत ना, जे काही प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, आपलं डगआउट आहे जी प्रेक्षक गॅलरी आहे त्या प्रेक्षक गॅलरीमध्ये असं नसतं बा. तर आता ते म्हणायचे इथे मैदानामध्ये आम्ही आनंदनगरला आलो आणि यांनी शगुन चौकात बसायची विनंती केली. तसं नाहीये. रूपक आणि रोहित. हॅलो रूपक इथे आपण पाहतोय बॅटिंग साठी पहिला चेंडू उजयष्टीच्या बाहेर. पंचाने वाईट बॉलचा इशारा केला आणि त्यामध्ये एक अतिरिक्त धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्येत 2 धावेंची अतिरिक्त धावेंची इथे ची सुरुवात केली जाते. म्हणजे पहिला चेंडू उजयष्टीच्या बाहेर. वेल प्लेड. चेंडू देखील मिडऑफच्या दिशेने लॉंगॉनच्या दिशेने इथे खेळण्याचा प्रयत्न. महेश नानगुडे त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 3. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती अवांतर +1. आता जे या चेंडूवरती आलेली सिंगल खातं इथे उघडलं जात आहे. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 3. पुढचा चेंडू रूपक यांच्यासाठी. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडूला फोर्स केलाय कव्हरच्या दिशेने, परंतु स्वतः गोलंदाज इथे फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतील. त्या दरम्यान सिंगल. एकेरी धाव इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 4 धावा. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. रूपक आणि त्याचबरोबर रोहित ही जोडी मैदानामध्ये आहे. आणि प्रामुख्याने आपण ज्या वेळेस व्यावसायिक क्रिकेट पाहतो ना त्यावेळेस लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन हे प्रामुख्याने पाहायला मिळतं. आणि तेच कॉम्बिनेशन पुन्हा एकदा ऑन साइडला इथे चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 5. आता या ऑफिशियल टीमला बाजूला बसायची विनंती करणं हे बरोबर वाटत नाही, त्यामुळे तुम्ही बसू शकता. ऑफिशियल टीम आणि प्रेक्षक गॅलरी. चेंडू देखील बॅट वरतून ब्रश. पुन्हा एकदा एकच. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 6 धावा. पहिले षटक सुरुवातीच्या 2 धावा या अतिरिक्त स्वरूपात आल्या, परंतु त्यानंतर आतिश कुंभार यांनी जी गोलंदाजी केली. मुळशी तालुक्यातील बावधान गावातील हा खेळाडू प्रामुख्याने टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच लेदर बॉल क्रिकेट मध्ये देखील या खेळाडूने आपल्या नावाचं आपल्या गावाचं नाव मोठं करण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा इथे ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 7. 6 षटकांची मॅच आहे. 2 षटकं ही मॅनेटरी पॉवर प्लेची आहेत.
हा चेंडू मात्र सुरेखरित्या टोलवलाय. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. सीमारेषा पार. रूपक यांच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. ऍक्शन रिप्ले. इथे काहीसा शरीरभेदक मारा करण्याचा प्रयत्न, परंतु नो लुक शॉट, म्हणजे फटका मारताना तिथे बघितलंही नाही आणि चेंडू सीमारेषेच्या जवळपास, अगदी जी LED स्क्रीन आहे त्या स्क्रीनच्या जवळपास चेंडू जातोय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. 11 धावा सुरुवातीलाच इथे पहिल्या षटकामध्ये झाल्यात. सुरुवात तर चांगली आहे, योग्य पद्धतीने इथे सुरुवात केली आहे. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 2. दोन 2-1-1 4 गोलंदाज आणि मॅजिक ओव्हर चौथं षटक आहे कंपल्सरी. त्या गोष्टींची देखील माहिती तुमच्यापर्यंत दिली जाईल. गोलंदाजी मार्क वरती अमोल. पहिला चेंडू जयश्रीच्या काहीसा लगत आहे. उंची काहीशी चेंडूने कमी घेतली आहे. सबमरीन डिलिव्हरी इथे अमोल हाताळत आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा जमिनी लगत आहे आणि त्याच गोष्टीची चर्चा तुषार यांनी देखील इथे रोहित यांनी देखील केली आहे. चेंडू निर्धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या दुसऱ्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने. पुन्हा एकदा शॉट अंपुल. इथे हिटमॅन रोहितच्या बॅट मधून घनघाती प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. कोहिनूर कृष्ण कुमार गोयल एंटरप्राइजेस यांचा खणखणीत षटकार. 6 धावा. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये जी वाढ होते. धावसंख्या आपण पाहतोय लेट पण थेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 17. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. तर या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने झाली, परंतु त्यानंतर ठोकलेला खणखणीत षटकार. मॅच बॉल आलाय त्यामुळे तोच बॉल तिथे वापरला जाईल. 17 धावा आतापर्यंत आल्यात. दुसऱ्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने, परंतु त्यानंतर रोहित, हिटमॅन रोहित. पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची अगदी आतल्या बाजूला इथे स्पर्श करून फाईन लेगच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. लेमन कट, चायनीज कट आणि त्या दरम्यान आलेली सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 18. 17चा खतरा इथे 1 धावेने टळतोय. 18 धावा झाल्यात. आतापर्यंत हे दुसरं षटक सुरू आहे. 18 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल. तर चौथा चेंडू निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी अमोल यांची देखील आपण पाहतोय. 18 धावा म्हणजे आतापर्यंत 7 धावा या 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात. त्यामध्ये एक षटकार आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होईल. महेश नानगुडे तिथे वेगात येऊन चेंडू अडवतील. त्या दरम्यान 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या 19. 19 रन्स. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये उपस्थिती देत आहेत. काही लहान मुलं देखील आहेत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काही मॅच बघण्यामध्ये मग्न आहेत. ही लहान मुलगी तिच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य या मैदानामध्ये आल्याचा आनंद तिला होतोय. हा चेंडू मात्र वा क्रॅकिंग फटका इथे आपण पाहतोय. बॅटच्या रडार मध्ये चेंडू मिळाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कोहिनूर कृष्ण कुमार गोयल एंटरप्राइजेस यांचा खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. मग फटका किती सुरेख आहे आणि त्या दरम्यान चौकाराने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर वेगात वाढली जाते. 23 धावा आतापर्यंत झाल्यात. दी मिडऑफच्या खेळाडूला इथे बेट करत चेंडू मात्र गोळीप्रमाणे इथे चौकारासाठी जातोय. प्रेक्षक गॅलरी आपण पाहतोय. प्रेक्षक अगदी रिलॅक्स आहेत. रमणबागचा संघ आहे तिथे प्रामुख्याने आणि ते सध्या फायनलच्या तयारीमध्ये आहेत. थोडेसे रिलॅक्स आहेत. व्हावं लागेल. लहान मुलं देखील मैदानामध्ये या मॅचचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक
प्रेक्षक गॅलरी मधून आनंदित, अति आनंदित आहेत. चेहऱ्यावरचं त्यांचं स्मित हास्य स्पष्टपणे दाखवून देत आहे की मैदानामध्ये आल्यानंतर आपण कुठल्याही प्रकारचं बोर झालेलं नाही. पैसा वसूल मॅचेस झाल्यात आणि जो तो वा. इथे आपण लगेच मॅच कडे होतो. तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू उलटा पुलटा, क्या बात है. रूपकच्या बॅट मधून कलात्मक फटका येतोय. पुनीत बालन ग्रुपचा खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. या 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या आपण पाहतो इथे 27 धावा झाल्यात. इथे आपण पाहू शकता विथ फॅमिली काही प्रेक्षक आलेले आहेत. आई, मुलगी आणि हे बघा हे प्रेक्षक कॅमेरा जवळ आल्यानंतर मात्र त्यांचं स्मित हास्य इथे लपवता येत नाही. परंतु इथे विकेटचं पतन होईल. रूपक इथे बाद होत आहेत. एक सेट बॅटर इथे बाद होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये तनिष्क. थोडस पटपट आपण हे चेंजेस करूया कारण यानंतर मेगा फायनल आहे आणि मेगा फायनलची तयारी म्हटल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे रेड कार्पेट मधून ते दोन्ही संघ मैदानामध्ये येतील. टॉस होईल आणि त्यानंतर मॅचला सुरुवात. हे आमचे लाडके प्रेक्षक क्रिकेटचे दर्दी आहेत आणि म्हणूनच त्यांनी केलेली एवढी मोठी गर्दी आहे. आलेल्या सर्व दर्दी रसिकांचं आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आनंद आहे. दोन्ही डावखर शैलीचे बॅटर आहेत. पाहूया कशा प्रकारे इथे कामगिरी करतील. तनिष्क हा चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. दिशा काहीशी भरकटले. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय आणि अगदी आपण पाहिलं तर उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि त्या दरम्यान अवांतर मिस्टर एस्ट्राज. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 28. 6 षटकांची मॅच आहे. तिसरं षटक आहे. प्रेक्षक देखील कॅमेरा आपल्यापर्यंत आल्यानंतर आपण ज्यावेळेस स्क्रीनवरती दिसतोय ना त्यावेळेचे त्यांचे हावभाव विलोभनीय. हा चेंडू फुलटॉस फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे झेल टिपला जाईल. तनिष्क इथे होतील बाद. विकेटचं पतन आणि दुसरा बॅटर डगआउटच्या दिशेने. आणि इथे आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानामध्ये. ज्या बॅटरची आपण आतापर्यंत आतुरतेने वाट पाहतोय या संपूर्ण शिवमुद्रा क्रिकेट टीमचा सर्वात आवडता खेळाडू म्हणजे कुणाल इथे मैदानामध्ये. सगळ्यांनी रिएक्शन अशी दिली आणि आई आणि वडील देखील मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. आता ते मुलाचा खेळ प्रामुख्याने बघण्यासाठी आलेले. आता कॅमेरामनलाच कॅमेरा इथे स्क्रीनवरती दाखवलंय. आता ही कला कोणाकडे ते म्हणतील की मला कसं काय दाखवलं. चला आपण मॅच कडे बघतोय. वा हलक्या हाताने इथे चेंडूला स्टेअर केलाय. ऑन साइडला एकदा वेगात पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न वेळीच नकार. एका बाजूने रोहित तर दुसऱ्या बाजूने कुणाल. एक धाव तर पूर्ण केली आहे म्हणजे कुणाल यांनी आपलं खातं उघडलं एका धावेने. लहान मुलगा फार चिंतेत आहे. उद्या शाळेत जायचं आणि हे काय आहे थोडा टेन्शन मध्ये आहे. घरी जायची इच्छा नाहीये परंतु उद्या शाळा आहे. उद्या सुट्टी मिळेल का याचं टेन्शन आहे. पुढचा चेंडू रोहित यांच्यासाठी. पुन्हा एकदा चेंडू काहीसा भरकटला जातोय. उजव्या इष्टीच्या बाहेर गती कमी केली परंतु दिशा इथे भरकटली आणि त्यामुळे धावसंख्येची दशा इथे बिघडली जाते. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 30. हे आमची संपूर्ण आयोजन कमिटी आहे परंतु आज त्यांना प्रेक्षक गॅलरीमध्ये बसायची जागा दिलेली आहे. आराम दिलाय थोडासा. पुढचा चेंडू इथे समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. महेश नानगुडे सुरेखरित्या झेल टिपतायत आणि विकेटचं पतन. रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. आता महेश नानगुडे जर तुम्ही हे नाव मी आता जे उच्चारलं महेश नानगुडे हा पुणे शहरातील टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर आहे. हा कुठला नवीन खेळाडू नाहीये. नवीन एक स्पर्धा आता थोड्या दिवसामध्ये
31 तारखेपासून जी संपन्न होणार आहे प्रहार चषक, फार मोठी स्पर्धा आहे, त्याचा तो ब्रँड अँबॅसिडर आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता की हा खेळाडू किती मोठा आहे. आणि जो झेल घेतल्यानंतर प्रेक्षकांनी जी दाद दिली आहे ती फार महत्वाची आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. काय नाव? तुषार. बघूया काय हुशारीने इथे बॅटिंग करतायत. वाह, पहिला चेंडू स्विच हिट. म्हणजे डगआउट मधूनच सेट होऊन आलेत की काय असं कुठेतरी वाटतंय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती स्विच हिट. कुणाल आणि तुषार दोन्ही भावंड आहे. मार्को स्टीवो. हे बघा, काही प्रेक्षक तर अगदी झोपून मॅचचा आनंद घेत आहेत. एवढा रिलॅक्स प्रज्योत आहे का? आनंद घेण्यासाठी तुम्हाला वेळ, काळ, जागा, तुमची पोझिशन कशी आहे ती महत्वाची नाहीये. आणि प्रज्योत म्हटल्यानंतर तो स्टार खेळाडू आहे. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात. 3 षटकानंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा. ही मॅजिक ओव्हर आहे. 10 धावेंच्या आतमध्ये रोखलं तर 5 धावा मायनस होतील, परंतु 10च्या पुढे धावसंख्या गेली या षटकामध्ये तर 5 धावा त्यापेक्षा अधिक धावा जोडल्या जातील. आणि गोलंदाजी मार्कवरती डावखुऱ्या शैलीचा महेश नानगुडे. पहिला चेंडू. वाह, बॅटच्या समोरून चेंडूने घेतलेलं गर 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 वळण. इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव. डॉट. सुरुवात तर इथे अगदी अप्रतिम आहे. पुढचा चेंडू महेशांचा. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु दिशा भरकडली आणि त्यामुळे पंचांनी वाईड बॉलचा इशारा केला. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. पंचांची कुठल्याही प्रकारची वादविवाद नाही होणार. इथे काही खेळाडू रिलॅक्स आहेत. पुढच्या मॅच मध्ये त्यांना देखील खेळायचं आहे, ते आनंद घेत आहेत. वाह, हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला वळवलाय. पहिला चेंडू उजयष्टीच्या बाहेर, म्हणजे आपण म्हणू शकतो लेग ब्रेक. आणि लगेच तिथे आपण पाहतोय अ ब्रेक. म्हणजे दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद महेश नानगुडेकडे आहे. आणि त्याची स्तुती इथे बॅटरने केली. यावरून तुम्हाला समजून आलं असेल की काय गोलंदाजी इथे सुरू आहे. मातीच्या खेळपट्टीवरती हा गोलंदाज आपल्या बोटांची जादू चेंडूवरती दाखवतोय आणि त्या जादूवरती पूर्णपणे अडकवण्याचं काम केलं जात आहे. वाह, तुषारच्या बॅट मधून भला मोठा प्रहार, परंतु झेल इथे टिपलाय. काय झेल टिपलाय. झेल जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या. एका हातात, ते क्षेत्ररक्षक देखील म्हणत असेल असे झेल माझ्या एका हाताचं काम आहे. एका हातामध्ये तुषार यांनी चांगला फटका खेळला. तुषार जेवढे हुशार आहेत ना त्यापेक्षा जास्त हुशार क्षेत्ररक्षक निघाले. झेल टिपलाय. कॅच आपण ऍक्शन रिप्ले मध्ये स्लो मोशन मध्ये बघू शकता. शेवटपर्यंत चेंडूवरती ठेवलेली नजर. असे झेल फक्त प्रयत्न केल्यानंतरच होऊ शकतात. असे झेल टिपण्यापेक्षा आपण म्हणू शकतो हे चेंडू हातामध्ये चिटकले जातात. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. कोण आले? काय नाव? सुनील. तुषार देखील बाद होत आहेत. सुनील आलेत. इथे देखील या गोलंदाजावरती प्रहार करणं म्हणावं तसं सोपं नाहीये. भिंगरी सारखा चेंडू गरगर फिरतोय आणि त्यामुळे इथे बॅट वरती चेंडू येईल याची शाश्वती देता येणार नाही. उगाच या खेळाडूची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर नाहीये. मग हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. ही अशी गोलंदाजी जर झाली तर बॅटर करणार काय? कधी इकडे कधी तिकडे. हे टेन्शन आहे. धावा झाल्या नाहीत त्याचं टेन्शन आहे. डगआउट मध्ये तुम्ही बघू शकता इथे देवाचा धावा केला जातोय की एखादा मोठा फटका, कारण टायगर अजून मैदानामध्ये आहे. बघूया पुढचा चेंडू. इथे देखील बघा मॅजिक ओव्हर अशा गोलंदाजाला दिली आहे ना, तो खऱ्या अर्थाने मॅजिशियन आहे. इथे फक्त आणि फक्त या षटकामध्ये किती धावा आल्या? 3च आल्या. दिल्यात 3 आणि कमी केल्यात 5. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. धावसंख्या आपण पाहतोय 28 आहेत.
मायनस करून 28 झाल्यात. हे डगआउट काहीसा रिलॅक्स आहे. रूपक आनंदित आहेत. मी चांगला खेळलो, बरं झालं मला हा गोलंदाज आला नाही, याचा आनंद असेल कदाचित. आणि तुषार फार हुशार, बघा त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य. आता माझा नंबर कधी येणार याची वाट बघत असेल. इथे दांडी गोल, हो गई गलती और हो गई भूल, यहां पे हो गई दांडी गोल. बॅटर बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहे. 77 जर्सी क्रमांक आहे महेश. महेश टोपण नावं आहेत, पण आपण टोपण नावं लगेच घ्यायची नाही. टोपण नावं भरपूर असतात क्रिकेट जगतामध्ये, आणि एक कुठलाच असा खेळाडू नाही की त्याला टोपण नाव नाहीये, नाही का. भरपूर आहेत, खऱ्या नावाने ओळखत नाहीत, पण या टोपण नावाने ओळखतात. आता बॅटिंग साठी महेश आलेत. टोपण नाव कान्हा. कान्हा म्हणजे कृष्णाचं नाव आहे. आता बघूया कशा प्रकारे त्याचा वापर करतायत. इथे बॅट तर वेगात फिरवली, परंतु संपर्क होऊ शकत नाहीये. गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली आहे ती फार महत्वपूर्ण आहे. धावसंख्या होते ती 28. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव, परंतु इथे मला वाटतं पंच कळवतील बॅटर बाद आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. हे व्यासपीठ आपण पाहतोय. व्यासपीठावरती आपली सर्व अतिथी मंडळी आहेत आणि ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. या सर्व अतिथींचं पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. आणि मुख्य स्क्रीनवरती कॅमेरामन आपला देखील मनपूर्वक असे आभार की मुख्य स्क्रीनवरती देखील आम्हाला तुम्ही दर्शवताय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. जे गोलंदाज आहेत ना हे फार कंजूस आहेत, धावा खर्च करत नाहीयेत. फार कंजूसीने गोलंदाजी आहेत, धावाच खर्च करत नाहीयेत. आणि कुणाल जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईकला अगदी स्तब्धपणे उभे आहेत, कारण त्यांना स्ट्राईकच येत नाहीये. करे तो क्या करे. संपूर्ण इथे हलक्या, इथे जेमतेम झेल सुटलाय. जेमतेम धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एकदा वेगात पूर्ण केली जाईल का. यस, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. फार वेगात ही धाव पूर्ण केली. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 29 धावा. फक्त 1 धाव आतापर्यंत खर्च केली आहे आणि 2 बॅटर इथे गोलंदाजांनी गणेशांनी बाद केलेत. 2 बॅटर. 29 धावा. पुढचा चेंडू कुणाल यांच्यासाठी. इथे देखील जेमतेम बॅट वरतून चेंडू ब्रश होतो आणि त्या दरम्यान कुणाल यांच्या बॅट मधून एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 30. 5 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आणि 5च्या सरासरीने 30 धावा झाल्यात. अंतिम षटक पाहूया कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाईल. कुठला गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा काहीसा हलकासा बदल. अजून एक गणेश. पहिला गणेश इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. षटक क्रमांक 6 अंतिम षटक. बघूया आता कुणाल इथे कशा प्रकारे प्रहार करतात. पहिला चेंडू दे घुमा के बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. तो चंद्रमा नभात बॉल मारलाय ढगात. येतोय षटकार. 6 धावा. याच फटक्याची गरज होती. एकी मारा, सॉलिड मारा. आपल्या पट्ट्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. करेक्ट कार्यक्रम केला. पट्ट्यात आल्यानंतर सोडायचं नाही. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहतो इथे वेगात वाढली आहे. 36 धावा. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. गणेशांचं स्वागत केलंय. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा इथे उसळी घेणारा चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळलाय, एकदा वेगात पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात मात्र इथे मोठी विकेट प्राप्त होतीये. कुणाल इथे धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न इथे केला गेला, परंतु जी रणनीती इथे वापरली गेली ती मात्र इथे कुठेतरी फसते. कुणाल इथे बाद होत आहेत, परंतु जो षटकार मारला ना तो खऱ्या अर्थाने फार उल्लेखनीय होता. चांगला फटका सजवला, परंतु स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याच्या प्रयत्नात ते धावबाद होत आहेत. धावसंख्या होते ती 37, 37 फॉर लॉस ऑफ 7. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत संदीप. बघूया संदीप इथे कशा प्रकारे कामगिरी करतील. भन्नाट गोलंदाजीच्या विरोधात धावा बनवणं खऱ्या अर्थाने फार मोठं चॅलेंजिंग आहे. हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी संदीप नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. बॅटिंग करणारी टीम जर आपण पाहिली तरी संपूर्ण आयोजन करणारी ही आयोजन कमिटीची टीम आहे. पुन्हा एकदा टो क्रशिंग यॉर्कर, त्या दरम्यान जेमतेम एक धाव, ती देखील लेग बाय स्वरूपाची आहे. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 38 धावा, 38 फॉर लॉस ऑफ 7 विकेट. अजूनही या शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक, शेवटचे 3. हा चेंडू देखील ऑन साइडला इथे फटका खेळलाय, 1 धावच जेमतेम मिळेल. बघा किती आरामदायी क्षेत्रक्षण आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारची गडबड नाहीये. ज्या मागच्या ज्या आपण लीग मॅचेस बघितल्या, नॉकआउट बघितल्या, जे 16 संघ बघितले, त्याची जी चेंडू अडवताना गडबड होती. आता हे जे प्रोफेशनल खेळाडू आहेत, ज्यावेळेस व्यावसायिक खेळाडू खेळतात ना त्यावेळेस हे क्रिकेट फार सोपं वाटतं, आणि ज्यावेळेस अनप्रोफेशनल खेळाडू खेळतात ना त्यावेळेस क्रिकेट काहीसा अवघड वाटतं. हा फरक आहे. इथे देखील बॅटर बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत संकेत. एकच बॉल आहे या इनिंगचा, शेवटचा चेंडू. पाहूया संकेत चौकार षटकाराचे संकेत देतील का. द्यावं लागेल, बॅट फिरवावी लागेल, कसाही करून बॅट वरती चेंडू घ्यावा लागेल, बोलून नाही तर ते त्यांना करून दाखवावं लागेल. पाहूया संकेत काय करतात. इथे बॅट वरती तर घेतलाय, परंतु जेमतेम 1 धाव. एकाच धावेवरती समाधान. बरोबर 40 धावा झाल्यात आणि 41 धावींची गरज आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि फिल्डिंग टीम आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. चला आपल्या आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानाचा ताबा घ्या. नंतर एकत्र करूया ना. ऐका ना, इनिंग होऊ दे. नाही आता ही मॅच चालू आहे ना. या ठिकाणी काही सन्मान आपण इथे संपन्न करतोय. ज्येष्ठ पत्रकार माननीय महेंद्रजी बडदे आणि त्याचबरोबर सचिनजी गोरे या दोन्ही पत्रकारांना मी विनंती करेल की आपला सन्मान इथे गोयल साहेबांच्या शुभास्ते आपण संपन्न करतोय. मी दोन्ही ज्येष्ठ पत्रकार महेंद्रजी बडदे आणि त्याचबरोबर सचिनजी गोरे यांना विनंती करेल, हा पत्रकार संघ देखील आपल्या या स्पर्धेमध्ये खेळला होता आणि आज या फायनलच्या दिवशी देखील यांची उपस्थिती लाभते, त्याबद्दल त्यांचा सन्मान आपण आयोजन कमिटीच्या वतीने आणि गोयल साहेबांच्या वतीने इथे संपन्न करतोय. धन्यवाद. आपण या स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती दिली आणि चांगला खेळ
तुमचा देखील आम्हाला पाहायला मिळाला त्याबद्दल संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आपले मनपूर्वक असे आभार. तसेच मान्यवरांचे देखील विशेष आभार की आपण इथे दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण संपन्न केलाय. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. दोन्ही बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये आले तर गोलंदाजी मार्क वरती ऋषिकेश पहिले षटक हाताळण्यासाठी आलेत. इथे षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकाची सुरुवात इथे प्रामुख्याने केली जाते. ऋषिकेश गोलंदाजी मार्क वरती आहेत. इथे सुरुवात लगेच संपन्न केली जाईल. किती 41 धावेंचा पाठलाग आहे. पाहूया या पाठलागाची सुरुवात कशा पद्धतीने केली जाईल आणि या धावा कशा पद्धतीने रोखल्या जातील. लेट्स प्ले. पहिला चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे इथे चेंडू निर्धाव असेल. डाव्या इष्टीच्या बाहेर होतं चेंडू, काहीसा फुलटॉस, परंतु पहिला जो मनामध्ये विचार आहे बॅटरच्या जो डोक्यामध्ये विचार आलाय स्विच हिट खेळण्याचा त्यामध्ये तो प्रयत्नामध्ये तो चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. पुढचा चेंडू इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू त्यावरती केलेला प्रहार बॉल जाईल. वन बाउन्स सीमारेषा पार. पुनीत बालन ग्रुपचा एक खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू ज्या ज्या वेळेस हाताळला जातो त्या वेळेस त्या चेंडूवरती प्रहार केला जातो. 4 धावेने इथे शुभारंभ केला जातोय. सुरुवात तर अगदी दमदार आहे. 4 धावा झाल्यात. पहिल्या चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार. पुढचा चेंडू इथे देखील स्विच हिटचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. डॉट. 4 धावा आतापर्यंत झाल्या 3 चेंडूंमध्ये. एक चौकार आहे तर 2 चेंडू निर्धाव देखील आहेत. हा चेंडू मात्र समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. वन बाउन्स चेंडू जाईल. सरळ बॅटचा केलेला वापर आणि बाउंड्री लाईनची सफर इथे चेंडूने केली आहे. पुन्हा एकदा चौकार येतोय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. साऊंड सिस्टीम वाले आपल्याला विनंती की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. पहिले षटक सुरू आहे. आतापर्यंत 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात. पुन्हा एकदा काहीस बदलालित्य केलंय. इथे जोरदार अपील, परंतु अपील इथे फेटाळली जाते. धावसंख्या होते ती 8. पुढचा चेंडू इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती प्रहार आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये लागलेली शर्यत इथे मात्र चेंडूने जिंकली आहे. बॉल जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय कृष्ण कुमार गोयल एंटरप्राइजेसचा खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. या स्पर्धेमध्ये आपल्याला मोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जे योगदान लाभलं गेलं ते आपण पाहिलं तर सुमानिक सिक्युरिटी, त्याचबरोबर जगदंबा व्हेज नॉनव्हेज, त्याचबरोबर कोहिनूर कृष्णकुमार गोयल एंटरप्राइजेस, त्याचबरोबर पुनीत बालन ग्रुप, काका हलवाई स्वीट्स अँड नमकीन,
त्याचबरोबर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल या सर्वांचंच लाभलेलं योगदान. प्रामुख्याने शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2025 ऑर्गनाइज बाय मुद्रा प्रतिष्ठान यांच्या वतीने केलेलं एक भव्य दिव्य असं आयोजन. आणि आज या आयोजनाचा अंतिम दिवस आणि अंतिम सोहळा इथे मैदानामध्ये संपन्न होणार आहे. पहिला चेंडू फुलटॉस आणि अगदी हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय कव्हरच्या दिशेने. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 13. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. तर या षटकाची सुरुवात एकेरी धावेने होते. गोलंदाजी मार्कवरती आपण कुणाल यांना पाहतोय. एक उंच पुरा गोलंदाज आहे. प्रामुख्याने कुणाल देखील लेदर बॉल टेनिस बॉल मध्ये नावाजलेले खेळाडू आहेत. आणि जेवढी इथे मिस्टर चेंडू हवेत. इथे झेल निसटलाय. इथे झेल निसटला. जाळं काही अंशी फाटकं निघालं. फाटक्या जाळ्यातून चेंडू निसटला. चेंडूने माती खाल्ली. कॅच ड्रॉप. आंघोळीचा ओला साबण जसा हातातून निसटतो तसा चेंडू निसटला. आता अजून काय उपमा द्यायची. सकाळी डोक्याला लावलेलं तेल अजूनही हातातून निसटलं नाही म्हणून चेंडू निसटला. अजून काही नको एवढं बस झालं. धावसंख्या 13. इथे देखील कलात्मकता आहे. झेल सुटला आणि त्यानंतर वा चेंडू पायाने उडवलाय आणि त्या दरम्यान चांगला चेंडू अडवला जाईल. सिंगल आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. बघा पहिल्या डावामध्ये आहे ना. पहिल्या डावामध्ये एकही झेल सुटला नाही. जे नव्हते ते पण पकडले गेले. दुसऱ्या डावामध्ये जो आहे तो सोडला जातोय. ही तफावत आहे. हे रेग्युलर खेळणारे खेळाडू आणि कधीतरी खेळणाऱ्या खेळाडूंमधली ही तफावत आहे. इथे विकेटचं पतन. शेवटी विकेट घेतलीच. महेश इथे होतील बाद. आता नवीन बॅटर कोण येणार याची उत्सुकता आहे. मला वाटतं यांनी बॅटिंग ऑर्डर काहीशी चेंज केली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये मनोज. ही बॅटिंग ऑर्डर आहे ना ही काहीशी बदललेली आहे. कारण 2 लेफ्टी बॅटर आहेत बॅटिंग टीम मध्ये. ऋतुराज आणि महेश हे दोन्ही असे बॅटर आहेत ना एकही चेंडू इथे 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवणार नाहीत. आता मी या नावाची स्तुती काय करतोय तुम्हाला कळेल परंतु ते येत नाहीयेत. आतिश पाठवत नाही मला वाटतं. साऊंड सिस्टीम वाले कुठे आहेत. डीजे मास्टर. आता डीजे मास्टर बोलून पण काय उपयोग नाही कारण गाणीच वाजवत नाहीत. साऊंड सिस्टीम वाले कुठे आहेत लगेच या. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. बेलबाग चौकात या. चला नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आहेत. मनोज पुढचा चेंडू. इथे देखील वेगवान चेंडू हाताळला गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिथे एक धाव मिळेल. एका धावेने मनोज यांनी खातं उघडलंय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 15. एका गड्याच्या मोबदल्यात 41 धावा बनवायच्या आहेत. कुणाल यांनी जी गोलंदाजी केली अशीच भन्नाट गोलंदाजी होणं गरजेचं आहे. कारण या वातावरणामध्ये तुमच्याकडे वेग आणि व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. दोन्ही फायनलिस्ट टीम आपण तयार राहायचंय. या मॅच नंतर लगेच आपण तिथे फायनलला सुरुवात करणार आहोत. हा चेंडू देखील काऊ कॉर्नर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगला फील्ड केलं जाईल. तुषार वाह काही क्षेत्ररक्षण केलंय अप्रतिम. वेगात येऊन चेंडू अडवलाय. षटकाची इथे समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 16. एका गड्याच्या मोबदल्यात 16 धावा. 24 मध्ये 24 अजूनही करायच्यात. 24 बॉल 24. तर गोलंदाजी मार्क वरती इथे रूपक एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. नुकतीच जी फ्रेंडशिप कप ही स्पर्धा जी संपन्न झाली पुनीतदादा बालन यांच्या माध्यमातून जी दरवर्षी होते त्यामध्ये हायेस्ट रन गेटर म्हणून रूपक यांचं नाव आपण ऐकलेलं आहे. सगळ्यात जास्त धावा बनवणारा हा बॅटर परंतु आज तो गोलंदाज देखील आहे. अष्टपैलू. इथे पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण आहे.
आता माझ्याकडच्या उपमा संपल्यात. आता सोप्पा झेल सोडलाय. तुषार इथे कामगिरी हुशार नाही आहे, खराब कामगिरी. आता तुम्ही नंतर विचारा नक्की काय काय घडलं होतं. पहिल्या चेंडूवरती इथे जीवदान. वा, हा चेंडू खोलवट टप्प्याचा आहे, धावबाची संधी, परंतु पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू हातामध्ये आला नाही. त्यामध्ये एक धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा झाल्यात. एक बॅटर बाद 18. इथे उलटा पुलटा, इथे स्विचिटचा प्रयत्न आणि त्या दरम्यान आलेला एक खणखणीत चौकार. 4 धावा. पुनीत पालन ग्रुपचा एक खणखणीत चौकार. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. सुरेख फटकेबाजी. धावसंख्या होते ती 22 एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू. हा चेंडू देखील लॉंगनच्या दिशेने खेळलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव त्या दरम्यान मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. 23 धावा आतापर्यंत झाल्यात. 23 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक सुरू आहे. 23 झाल्यात. हा चेंडू देखील आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगवान इथे पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 25 धावा. 3 षटकानंतर 25 धावा झाल्यात. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत आणि 15 धावींची गरज. आणि त्यामध्ये मॅजिक ओव्हर. आणि मॅजिक ओव्हरची जबाबदारी संघातील सर्वात प्रमुख गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाते आणि त्यासाठी हुशार गोलंदाज इथे आमंत्रित केलेत ज्यांचं नाव तुषार आहे. चौथ्या षटकाची सुरुवात होते. पहिला चेंडू. पहिला चेंडू. वा, तो क्रशिंग यॉर्कर. क्या बात है, क्या बात है. पहिला चेंडू. अगदी कठीण प्रश्न इथे बॅटरला विचारलाय. फार कठीण आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, खोचलेला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू इथे तुषार यांनी. मी तुम्हाला म्हटलं ना उगाच नाव तुषार नाहीये, कारण ते हुशार आहेत म्हणून तुषार आहेत. हरकत नाही. पहिला चेंडू डॉट. पुढचा चेंडू. इथे मात्र दिशा भरकटले. इथे तुषार यांची आपण स्तुती केली, लगेच त्यांना नजर लागली, दृष्ट लागली. पुढचा चेंडू अवांतर. म्हणून जास्त स्तुती करणं धोकादायक असतं. आपण एखाद्याचे लाड केले ना, त्याला पटकन आपण गोंजारलं ना की तो असं काहीतरी करतो. इथे देखील चांगली स्तुती केली आणि लगेच इथे वाईड बॉल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 26. अजूनही 14 करायच्या आहेत. ही मॅजिक ओव्हर आहे. वा, पुन्हा एकदा, पुन्हा एकदा गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे. वेगवेगळ्या धाटणीची गोलंदाजी या गोलंदाजाच्या भात्यामध्ये आहे आणि त्या गोलंदाजीचा वापर इथे केला जातोय. पहिला चेंडू डॉट. दुसरा अवांतर. तिसरा पुन्हा एकदा डॉट. अगदी दोन्ही बॅटरला इथे चर्चा करण्यासाठी काहीसा वेळ देण्यात येतोय. दोन्ही बॅटर एकमेकांशी चर्चा करतायत की या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे, थोडंसं लक्ष द्यावं लागेल. परंतु पुढच्या चेंडूवरती तुषार काय करतील. पुन्हा एकदा वाईड बॉल. नाही, तो रिदम असतो. कधी कधी आपण म्हणतो ना ती एक माळ ओवली जाते. डॉट बॉल, वाईड बॉल, डॉट बॉल, वाईड बॉल. आता पुढचा डॉट येतोय का बघूया. त्या रिदम प्रमाणेच आतापर्यंत तर चांगली गोलंदाजी केली आहे. 2 चेंडूमध्ये 2च धावा खर्च केल्यात. इथे 10 करायच्या नाहीयेत, खर्च नाही करायच्यात, त्या रोखायच्या आहेत. पुढचा चेंडू तुषार यांचा.
इथे देखील डॉट. यस, ती माळ अजूनही ओवली जाते. आता पहिला डॉट वाईट, डॉट वाईट, परत डॉट. आता वाईट येतोय की काय? काही प्रेक्षक म्हणत असतील नाही, आता तो परत चांगलाच टाकणार. परंतु जो रिदम आहे तो ब्रेक केला नाही तर ती माळ पूर्ण होणार नाही. बघू आता ती माळ पूर्ण होते का इथे ब्रेक केली जाते. पुढचा चेंडू. इथे फुलटॉस आणि इथे ब्रेक नाही, इथे बॉल जाईल वन बाउन्स. वन बाउन्स सीमारेषा पार. आणि इथे आपण पाहतोय कृष्ण कुमार गोयल एंटरप्राइजेस यांचा खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. या 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या आपण पाहतो इथे 31 धावा झाल्यात, अजून 10 करायच्यात, परंतु यामध्ये 6 आल्यात. इथे जोरदार अपील आहे. इथे बॅट चेंज, विकेटचं पतन आणि तुषारने करून दाखवलंय. इथे टिक फॉर टॅक, जशास तसं उत्तर. आता एका चेंडूमध्ये 4 धावा तरी कराव्या लागतील, बरोबर ना? 4-1 आलाय, 2 अवांतर आलेत. मग ऍक्शन रिप्ले अगदी स्लो मोशन मध्ये. बॅटची एज लागल्यानंतर यष्ट्यांच्या मागे रोहित काय अप्रतिम असा झेल घेतलाय. पंचांचा जो निर्णय आहे तो अगदी योग्य निर्णय आपल्यापर्यंत येतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. ऋतुराज मला वाटलं चालले, फायनल आहे तुमची, जाऊ नका. आहे ना, सगळे एकत्र आहेत का? ओके. दोन्ही डगआउट एकत्रच घेतलीत का काय? 13 चेंडूंमध्ये 10 धावा करायच्यात. जर या चेंडूवरती 4 धावा आल्या नाहीत तर अजून 5 धावा बोनस स्वरूपात मिळतील बॉलिंग टीमला. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा बदल. तर बघूया या चेंडूवरती किती धावा येतील. महत्वपूर्ण चेंडू, चला पटपट, थोडी घाई करा. यानंतर अजून एक मॅच आहे, ती मेगा फायनल आहे. या स्पर्धेतील सर्वात महत्वाची मॅच आहे. या मॅच नंतर वाह, 5 धावा मायनस. क्या बात है. 6 धावा खर्च केल्या परंतु त्यामधल्याच 5 धावा मायनस. म्हणजे आता या षटकामध्ये फक्त एकच धाव. तुषार यांची जर गोलंदाजी आवडली असेल तर वाजवा टाळ्या. क्या बात है. एक कॅच सोडला आणि ज्या खेळाडूचा कॅच सोडला ना त्याच खेळाडूला त्यांनी बाद केलंय. ती विकेट स्वतःच्या नावावरती घेतली. काय गोलंदाजी केली तुषार यांनी, वाह, अप्रतिम. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. आता शेवटचे 12 मध्ये 15 समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 12 चेंडूंमध्ये 15 धावींची गरज. चला थोडस पटपट हालचाली करा, पटकन. 12 चेंडूंमध्ये 15 धावींची गरज आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप मध्ये सजवलं जात आहे. डीप मिड विकेट आहे, डीप काऊ कॉर्नर, डीप वाईडिश लॉंग ऑन, डीप वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. पहिला चेंडू वाईड यॉर्कर, धाव घेण्याचा प्रयत्न, वेळेस नकार. इथे डायरेक्ट हिट केलाय परंतु इथे तिसऱ्या पंचांचा कॉल असेल परंतु एक धाव मिळते. आता तिसरे पंच निर्णय काय देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर.
चला इथे सेफ आहे बॅटर आणि एक धाव गृहीत धरली जाईल. परंतु रोहित यांनी जो प्रयत्न केला ना खऱ्या अर्थाने चांगला प्रयत्न आहे. तिथे कदाचित बॅटर बाद देखील झाले असते परंतु तो एक धाव मिळते आणि स्ट्राईक इथे बदलली जाते. स्ट्राईकला येतात ते ऋतुराज ज्यांनी या स्पर्धेमधील सर्वात वेगवान अर्धशतक नोंदवलं होतं आणि एक विस्फोटक बॅटर जो डावखुऱ्या शैलीचा आहे. इथे स्ट्राईकला सज्ज होत आहेत तर गोलंदाज देखील तितकेच हुशार आहेत. 11 चेंडूमध्ये 14 धावा डिफेंड करण्यासाठी पुन्हा एकदा कुणाल इथे स्कूप करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. बघा पंचांकडे अपील तुम्ही मागू शकता, पंचांकडे दाद मागू शकता, तुम्ही पंचांना दम द्यायचा नाही, फक्त अपील. अपील करू शकता, फक्त दम द्यायचं काम नाही. हा जरी तुम्ही आयोजन कमिटीचे असले तरी दम द्यायचं काम नाही. पंचांचं काम अगदी चोख आहे. तुम्ही फक्त अपील मागायचे. त्यांना वाटलं तर ते तिथे देतील निर्णय. तुमच्या अपील वरती सगळे डिपेंड आहे. 10 चेंडूंमध्ये 14 धावींची गरज. 10 चेंडू आणि 14 धावा. पुढचा चेंडू. वा पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी इथे केली आहे, अप्रतिम. या दोन्ही भावंडांनी आहे ना अगदी पुरेपूर या खेळपट्टीचा वापर केला. दोन्ही तुषार आणि त्यानंतर कुणाल काय गोलंदाजी केली आहे. मार्कवा स्टीव्ह या संघाचे खऱ्या अर्थाने शिलेदार आहेत. अप्रतिम अशी गोलंदाजी. ज्या बॅटरने सर्वात वेगवान अर्धशतक नोंदवलं ना त्या बॅटरला अक्षरशः बेड्या ठोकण्याचं काम केलंय, बांधून ठेवलंय. सोडायचं कामच नाही, सुट्टी मिळणारच नाही. 9 चेंडूंमध्ये 14. इथे पदला नित्य आणि काय फटका सजवलाय, काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतो षटकार. 6 धावा. आणि इथे आपण पाहतोय कोहिनूर कृष्ण कुमार गोयल एंटरप्राइजेस यांचा खणखणीत षटकार. 6 धावा. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा प्रत्येक चेंडूवरती यष्टीरक्षकांना जे अपील मागतात ना त्याची दाद द्यावी लागेल. चेंडू हातात आला की अपील. कधीतरी पंच बोट वरती करतील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आहेत. हे पंचांचं काम आहे ना फार अवघड असतं. त्यांना सगळ्या गोष्टी अगदी गोलंदाजाची शैली, पॉपिंग क्रीज, रिटर्न क्रीज, चेंडूचा टप्पा या सगळ्या गोष्टींमध्येही अपील म्हणजे किती सहन करावं लागतं. सोपं नाहीये. पुन्हा एकदा बिगिट. इथे ऋतुराज यांनी ठरवलंय खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, मारील तर षटकार. सिंगल डबल इथे झेपणार नाही. पुन्हा एकदा कृष्णकुमार गोयल यांचा खणखणीत षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती कुठले गोलंदाज आहेत. वा सर्वांचा लाडका तुषार. तुषार जोशी ते हसतच आलेत बॉलिंगला. का काय कळलं नाही. एवढा आनंद झालाय त्यांना. मला शेवटचं षटक. वा इथे तुषार तर आलेत. पाहूया कशा प्रकारे. मागाशी तुषार यांनी चांगली गोलंदाजी केली ते वेगळे, हे वेगळे. आता बघूया कामगिरी तशी होते का. वा पहिला चेंडू इथे निर्धाव. वा पहिला चेंडू तर डॉट आहे. पाच चेंडूंमध्ये 2 धावा. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर से उपरवाला मॅच. शक्यता थोडी जास्तच आहे सुपर ओव्हरची. बघूया. आता मात्र एवढा हळूवार पद्धतीने चेंडू टाकलाय की तिथे चौकारच. मॅच फिनिश. आणि लगेच आपण फायनलच्या मॅचची तयारी करणार आहोत. विजयी संघाचं अभिनंदन. पुनीत बालन ग्रुप या संघाने या एक्झिबिशन मॅच मध्ये कमालीची कामगिरी केली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. ग्राउंड्समन आपल्याला विनंती आहे की पॉपिंग क्रीज आखून घ्या, मार्किंग करून घ्या कारण मेगा फायनल आहे आणि त्यासाठी
आपल्याला ती मार्किंग करावी लागेल. थोड्या वेळाची विश्रांती मला असेल, परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व, त्यातच सर्व. मेगा फायनलला इथे सुरुवात थोड्याच वेळामध्ये होईल आणि त्याची सुरुवात आपण इथे रेड कार्पेट वरून दोन्ही संघांची घेणारी ग्रँड एंट्री आणि त्यानंतर मेगा फायनलचा टॉस आणि टॉस का बॉस नंतर आपण मेगा फायनलला सुरुवात करणार आहोत. अप्रतिम असा खेळ दोन्ही संघांनी केलाय, पण बॅटिंग ऑर्डर चेंज केली याच्या मागचं कारण कळलं नाही. महेश नानगुडेची खऱ्या अर्थाने बॅटिंग बघायची होती आम्हाला. फार वर्ष झाले तो इन फॉर्म बॅटर नाहीये, म्हणून आम्हाला त्याला बॅटिंग करताना बघायचं होतं. तुम्ही बॅटिंग दिली नाही, बॉलिंग दिली.